हाय फ्रेंड, वेलकम टू द एस सी क्लास टेक. मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे स्टँडर्ड 9 सायन्स महाराष्ट्र स्टेट बोर्ड पार्ट फर्स्ट लेसन नंबर 4 मेजरमेंट ऑफ अ मॅटर हे आपल्याला बघायचं आहे. तर मित्रांनो, त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सर्वात अगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. मित्रांनो, त्याच अगोदर बघा मित्रांनो, जर तुम्हाला जर ई बुक हवे असतील, ठीक आहे, ई बुक हवे असतील तर तुम्ही काय करू शकता, जे टार्गेट पब्लिकेशनचं जे ॲप्लिकेशन आहे क्विल द पढाई ॲप हे डाउनलोड करू शकता प्ले स्टोअरवरनं, ठीक आहे. आणि त्याची लिंकसुद्धा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तर तुम्हाला सगळ्या नोट्स मिळून जातील. तुम्हाला मित्रांनो ते डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला क्लास 10 इंग्लिश मीडियम, क्लास 10 सेमी इंग्लिश मीडियम, क्लास 9 इंग्लिश मीडियम, स्टँडर्ड 9 इंग्लिश मीडियम हे सर्व तुम्हाला तिथं क्लास दिसतील. त्यानंतर तुम्ही जर 10th क्लास निवडला तर सर्व सब्जेक्ट तुम्हाला तिथं दिसतील. आणि जर तुम्ही मॅथ जर सब्जेक्ट निवडला, कुठलाही सब्जेक्ट निवडला, तर त्याच्यात जे काही चॅप्टर असतील ते तुमच्यासमोर तुम्हाला दिसतील. आणि त्यानंतर तुम्हाला जे तुमच्या ई बुक आहे, तुम्ही जे लेसन निवडाल ते तुम्हाला दिसेल. आपण निवडलेल्या वर्ग 10चा मॅथ फर्स्टचा लिनियर इक्वेशन इंटू व्हेरिएबल्स ते सुद्धा इथं पूर्णपणे दिलेले आहेत. हे सर्व तुम्ही डाउनलोड करू शकता. याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. चला तर सुरुवात करूया आपल्या ह्या चॅप्टरला. तर मित्रांनो, जो आपला चॅप्टर आहे तो आहे मेजरमेंट ऑफ अ मॅटर. मेजरमेंट ऑफ अ मॅटर. तर मित्रांनो, याच्यामध्ये आपल्याला काय बघायचं, तर लॉ ऑफ द केमिकल कॉम्बिनेशन काय आहे, ॲटम, शेप, मास, व्हॅलन्सी काय असते ॲटमची, मॉलिक्युलर मास अँड कन्सेप्ट ऑफ द मोल अँड रॅडिकल्स, या सर्व गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. त्यासाठी तुम्हाला काय करायचं, हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. आणि हा व्हिडिओ पार्ट 1 आहे, पार्ट 2 पण लवकरच आम्ही अपलोड करूया. तर मित्रांनो, याच्यामध्ये बघायचं आपलं की व्हॉट इज द डाल्टन ॲटॉमिक थेरी, डाल्टनची ॲटॉमिक थेरी काय होती. त्यानंतर बघायचं आहे हाऊ आर द कंपाऊंड फॉर्म, कंपाऊंड म्हणजे कसं तयार होतो. त्यानंतर व्हॉट आर द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ साल्ट, स्लेक, लाईम, वॉटर, लाईम अँड लाईमस्टोन, याचे केमिकल फॉर्म्युले काय आहेत ते पण आपल्याला बघायचं आहे. तर सर्वात अगोदर आपल्याला बघायचं आहे जॉन डाल्टनची ॲटॉमिक थेरी काय सांगते. मला पहिला प्रश्न होता. तर मित्रांनो, जॉन डाल्टनची ॲटॉमिक थेरी आपल्याला असं सांगते की ऑल मॅटर इज कंपोज ऑफ स्मॉल पार्टिकल इज कॉल्ड द ॲटम. आता हे काय सांगते की ऑल मॅटर म्हणजे सगळे मॅटर हे ॲटमपासून बनलेले आहे, हे आपल्याला काय सांगते, ही आपल्याला डाल्टन ॲटॉमिक थेरी सांगते. त्यानंतर ऑल ॲटम ऑफ द गिवन एलिमेंट्स आर अलाईक, म्हणजे जे एखादा जर एलिमेंट असेल तर त्याचे एलिमेंट सर्व सारखे असतील, मग त्याचे जे ॲटम असतील ते सर्व सारखे असतील, ठीक आहे. अ कंपाऊंड आर फॉर्म व्हेन अ डिफरंट ॲटम कंबाईन इन अ फिक्स प्रपोर्शन. ज्यावेळेस मित्रांनो वेगवेगळे ॲटम एकत्र येतात, पण कसे, फिक्स प्रपोर्शनमध्ये, त्याचं प्रपोर्शन कसं असतं, कॉन्स्टंट असतं किंवा सेम असतं, ठीक आहे, तेव्हा कंपाऊंड फॉर्म होतो. आणि नंतर सांगितलं केमिकल रिॲक्शन इन्व्हॉल्व्स इन द रिअरेंजमेंट ऑफ द, केमिकल रिॲक्शन होते त्यावेळेस काय होते, ॲटमची रिअरेंजमेंट होते, ठीक आहे. तर हे आहे जॉन डाल्टन्स ॲटॉमिक थेरी. त्यानंतर आपल्याला विचारलं होतं हाऊ इज अ कंपाऊंड फॉर्म, कंपाऊंड तयार कसा होतो. अ कंपाऊंड इज फॉर्म व्हेन अ 2 or more एलिमेंट्स कंबाईन, जेव्हा एक किंवा जास्त एलिमेंट एकत्र येतात तेव्हा काय तयार होतो, तर कंपाऊंड तयार होतो. इन ऑर्डर टू कंबाईन दे मस्ट शेअर टू टेक ऑर गिव्ह द अवे द इलेक्ट्रॉन इन द ऑर्डर टू फॉर्म अ बॉन्ड. आणि मित्रांनो, त्यांना एकत्र येण्यासाठी काय करावं लागतं, इलेक्ट्रॉन घ्यावा लागतो किंवा इलेक्ट्रॉन द्यावा लागतो, ठीक आहे. तर अशा प्रकारे ते काय करतात, एक बॉन्ड तयार करतात. बॉन्ड तयार झाला की त्याला आपण कंपाऊंड असं म्हणतो. नंतर काय होईल, तर नवीन प्रॉपर्टी निर्माण होईल त्याच्यामध्ये, ठीक आहे. नवीन म्हणजे जे एलिमेंटची प्रॉपर्टी जी असते त्याच्यापेक्षा वेगळी प्रॉपर्टी त्या कंपाऊंडला असते, ठीक आहे मित्रांनो. तर बघा मित्रांनो, इथं Na म्हणजे सोडियम आणि इथं क्लोराईड या दोघांचा 2 कंबाईन झाले, 2 एलिमेंट कंबाईन झाले. त्यानंतर काय तयार झालेला, NaCl म्हणजे सोडियम क्लोराईड तयार झालेला आहे, ठीक आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो तयार होतो. म्हणजे बघा, याचा हा एक इलेक्ट्रॉन काय गेलेला आहे, समोरच्या क्लोरीनमध्ये गेलेला आहे. त्याच्यामुळे काय झाला, सोडियमवर आला प्लस चार्ज आणि क्लोरीनवाला मायनस चार्ज, म्हणजे अशा प्रकारे यांच्यामध्ये बॉन्ड तयार झालेला आहे, कंपाऊंड तयार झालेला आहे इलेक्ट्रॉन शेअर केल्यामुळे. त्यानंतर आपल्याला सांगितलं होतं की फॉर्म्युला साल्टचा फॉर्म्युला आहे NaCl, साल्टचा फॉर्म्युला काय NaCl. त्यानंतर स्लेक लाईमचा आहे CaOH2, ठीक आहे. H2 आहे वॉटरचा, CaO आहे लाईमचा आणि CaCO3 आहे
लाईमस्टोनचा. हे फॉर्म्युले तुम्ही लिहून घेऊ शकता. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे मेजरमेंट ऑफ द मॅटर. तर मित्रांनो, जर तुम्हाला हे लिहिलेलं दिसत नसेल तर व्हिडिओची क्वालिटी काय करा मित्रांनो, तुम्ही वाढवा, त्यावेळेस तुम्हाला हे दिसेल. तर बघा मित्रांनो, हे प्रश्न आपण बघितले आहेत. आता आपल्याला बघायचं लॉ ऑफ द केमिकल कॉम्बिनेशन आपल्याला काय सांगतोय. द कंपोजिशन ऑफ अ सबस्टन्सेस चेंजेस ड्युरिंग द केमिकल चेंजेस. म्हणजे ज्यावेळेस केमिकल चेंजेस होतात त्यावेळेस त्याचं कंपोजिशनसुद्धा चेंज होते. कंपोजिशन जे असते ते सुद्धा चेंज होते. देन the scientists Dalton, Thomson and the Rutherford studied the structure of the substances and the atom and thus discovered the law of the chemical combination. आणि त्यानंतर सांगितलं की डॉल्टन, थॉमस आणि रुदरफोर्ड यांनी काय केलं, ज्या सबस्टन्सचं स्ट्रक्चर स्टडी केलं आणि त्यानंतर त्यांनी काय केलं, एक लॉ सांगितलं, त्याला आपण म्हणतो लॉ ऑफ द केमिकल कॉम्बिनेशन. ठीक आहे. कुड राईट द मॉलिक्युलर फॉर्म्युला of various compound on the basis of the Dalton's atomic theory and laws of the chemical combination. तर मित्रांनो, डाल्टन ॲटॉमिक थेअरी आणि लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन यांच्या बेसिसवर काय केलेलं आहे, आपण मॉलिक्युलर फॉर्म्युला लिहू शकलो. कशाच्या बेसिसवर, तर ह्या दोन, एक आहे थेअरी डाल्टन ॲटॉमिक थेअरी आणि दुसरी आहे लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन. त्यानंतर बघा मित्रांनो, आपल्याला इथे एक व्हेरिफिकेशन करायचं होतं, व्हेरिफिकेशन लॉ ऑफ द केमिकल कॉम्बिनेशन. केमिकल कॉम्बिनेशनचं आपल्याला व्हेरिफिकेशन करायचं होतं, ते बघा मित्रांनो तुम्हाला इथं दिसेल. ठीक आहे. तर ते अगोदर आपण खालचं स्टेटमेंट वाचलं तर छान राहील. तर बघा मित्रांनो, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मॅटर. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मॅटर आपल्याला काय सांगते बघा. द फ्रेंच सायंटिस्ट अँटोइन लेवॉझियर said there is a no rise or drop in the weight of the matter during the chemical reaction. ज्यावेळेस केमिकल रिॲक्शन होते त्यावेळेस त्याचं वेट असते, ते वाढत पण नाही आणि कमी पण होत नाही, ध्यानात ठेवायचं आहे. ज्यावेळेस केमिकल रिॲक्शन होते त्याचं वेट तेवढंच राहते जेवढं अगोदर होतं. हे सर्वात महत्त्वाचं पॉईंट तुम्हाला मित्रांनो ध्यानात ठेवायचं आहे. इन केमिकल रिॲक्शन द टोटल वेट ऑफ द रिॲक्टन्स इज सेम ॲज द टोटल वेट ऑफ द प्रोडक्ट. म्हणजे बघा, जे काही रिॲक्टन असतील, म्हणजे समजा आपण दोन केमिकल घेतले, ठीक आहे, एक केमिकल ए घेतलं, एक केमिकल बी घेतलं, यांचं वेट आपण मेजर केलं 4 भरलं, याचं मेजर केलं 5 भरलं, ठीक आहे सपोज. आणि ज्यावेळेस या दोघांचं जे काही प्रोडक्ट तयार होईल ए बी जे काय असेल, ठीक आहे, त्याचं वेट काय असणार, या दोघांची ॲडिशन असणार म्हणजे 9. म्हणजे वेटमध्ये काही चेंज होणार नाही. जे यांचं वेट असेल तेच वेट होईल, वेट कमी पण होणार नाही आणि वेट जास्त पण होणार नाही. हेच आपल्याला लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मॅटर हे आपल्याला सांगतोय. तर यालाच मित्रांनो काय म्हणतो, तर केमिकल रिॲक्शन यालाच म्हणतो आपण लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मॅटर, यालाच म्हणतो. तर बघा मित्रांनो, वरच्या चित्रामध्ये तुम्हाला दिसते एका म्हणजे आपण सोडियम क्लोराईड घेतलेला आहे ह्या कोनिकल फ्लास्कमध्ये आणि त्याच्यामध्ये टेस्ट ट्यूब टाकलेली आहे सोडियम सल्फेटची. ठीक आहे. तर या दोघांचं जर वेट मोजलं त्या सोल्युशनचं आणि म्हणजे जे कॅल्शियम क्लोराईड आहे, ठीक आहे, त्याचं आणि ते टेस्ट ट्यूबमध्ये आहे, दोघांचं वेट सारखंच भरले इथं आपल्याला, दोघांचं वेट पण इथं मित्रांनो आपल्याला सारखंच दिसते. ठीक आहे, 323 ग्राम. ठीक आहे, दोघांचं वेट सारखंच आहे. आणि ज्यावेळेस त्यांच्यामध्ये त्याच्यामध्ये केमिकल रिॲक्शन झाली दोघांमध्ये, काय केलं आपण काय केलं, त्या टेस्ट ट्यूबमधलं जे काही लिक्विड आहे सोडियम सल्फेट आहे ते काय केलं आपण मिक्स केलं कशामध्ये, सोडियम क्लोराईडमध्ये. त्यानंतर काय झालं, त्याच्यामध्ये NaCl तयार झालं. काय झालं, NaCl. आणि NaClमध्ये काय झालेलं आहे, CaSO4 सुद्धा आहे. काय, CaSO4 त्याच्यामध्ये आपल्याला दिसतोय. म्हणजे काय झालं, त्यांचं वेट तर मित्रांनो इथं पण सारखंच आहे. म्हणजे वेट कधीही चेंज होत नाही केमिकल रिॲक्शनमध्ये, हे सर्वात महत्त्वाचं आहे. त्यानंतर आपल्याला बघायचं लॉ ऑफ कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शन. कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शन म्हणजे काय, तर मित्रांनो ज्यावेळेस कुठलाही पदार्थ तयार होतो, 2 एलिमेंट जर एकत्र आले त्यावेळेस काय तयार होते, तर त्यावेळेस तयार होते कंपाऊंड. फॉर एक्झाम्पल बघा मित्रांनो, आपल्याला माहीत आहे की वॉटर, आपल्याला काय मित्रांनो वॉटर माहीत आहे. वॉटरचा केमिकल फॉर्म्युला आहे H2O. त्याच्यामध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजन अशा आहे, बरोबर आहे. तर मित्रांनो बघा, याच्यामध्ये जर बघितलं तर याचं जे वेट जर बघितलं आपण, वेटचं प्रोपोर्शन बघितलं तर 1:8 म्हणजे 8 बघा. म्हणजे जे वेट असणार काय असणार बघा, कन्सिडर करा, जर 9 ग्राम जर आपण
वॉटर घेतलं, 9 ग्राम जर आपण वॉटर घेतलं तर त्याच्यामध्ये 8 ग्राम ऑक्सिजन असेल, ठीक आहे, आणि 1 ग्राम काय असेल हायड्रोजन असेल. हे असं धरून चाला. म्हणजे याचं वेट हे फिक्सच राहणार आहे 1:8. ठीक आहे. म्हणजे जर आपण 9 ग्राम जर आपण मित्रांनो 9 ग्राम जर आपण पाणी घेतलं तर त्याच्यामध्ये 8 ग्राम ऑक्सिजनचे राहणार आणि 1 ग्राम हायड्रोजन राहणार. हे काय केमिकल हे काय आपण एक प्रपोर्शन आहे वॉटरचं. ठीक आहे. हे नेहमीही काय राहणार, कॉन्स्टंट राहणार, कधीही चेंज होणार नाही. त्याच प्रकारे मित्रांनो बघा, आता आपण जर बघितलं त्यानंतर मित्रांनो जर आपण बघितलं त्याच प्रकारे कार्बन अँड ऑक्सिजन इन अ कार्बन डायऑक्साईड. बघा, एकीकडे कार्बन आहे आणि एकीकडे ऑक्सिजन आहे. याचं जर आपण केमिकल कंपोजिशन बघितलं, ठीक आहे, कार्बन आणि ऑक्सिजनचं, ठीक आहे, तर हे काय 3:8 आहे. 3:8 म्हणजे जर 11 ग्राम म्हणजे 11 ग्राम जर आपण मित्रांनो कार्बन डायऑक्साईड घेतलं तर त्याच्यामध्ये 8 ग्राम असणार ऑक्सिजन आणि 3 ग्राम असणार कार्बन. हे ध्यानात ठेवा. त्याच प्रकारे जर 44 असेल, 44 ग्राम जर आपण कार्बन डायऑक्साईड घेतलं तर त्याच्यामध्ये 12 ग्राम असणार कार्बन आणि 32 ग्राम असणार ऑक्सिजन. ठीक आहे मित्रांनो, हे त्याचं प्रपोर्शन आहे. त्यानंतर आपण बघूया ॲटोनोइन लॅव्हिझियर. ठीक आहे, लॅव्हिझियर. ठीक आहे, हे वैज्ञानिक, ठीक आहे, द फ्रेंच हे सायंटिस्ट होते. यांनी काय केलेलं आहे, खूप स्टडी केलेलं आहे. यांनासुद्धा फादर ऑफ मॉडर्न केमिस्ट्री, सबस्टॅन्शियल कंट्रीब्युशन इन द फील्ड ऑफ द केमिस्ट्री, बायोलॉजी अँड इकॉनॉमिक्स. यांनी वेगवेगळ्या फील्डमध्ये योगदान दिले आहे. नॉमिनिक्लेचर ऑफ ऑक्सिजन आणि हायड्रोजन यांनीच काय केलेलं आहे, नावं ठेवलेली आहेत. कशाला, ऑक्सिजन आणि हायड्रोजनला यांनीच नाव ठेवलेले आहे ॲटोनोइन लॅव्हिझियरनी. ठीक आहे. त्यानंतर यांनी हे पण दाखवलं आहे की कंबाईन विथ द ऑक्सिजन ड्युरिंग द कंबशन. यांनी हे सांगितलं आहे की ज्यावेळेस कुठली वस्तू जळते त्यावेळेस त्याच्यामध्ये काय होतं तर त्याचं तो ऑक्सिजनसोबत कंबाईन होतो. ज्यावेळेस कुठली गोष्ट बर्न होते त्यावेळेस ती कशासोबत कंबाईन होते, ऑक्सिजनसोबत. हे त्यांनी सांगितलेलं आहे. त्यांनी नंतर हे पण सांगितलेलं आहे, was first to use accurate weighting techniques to weight reactants and product of the chemical reaction. जसं की आपण बघितलं की वेट हे कॉन्स्टंट राहते. ठीक आहे. जे काही रिॲक्टंटचं असेल आणि जे काही प्रोडक्टचं असेल केमिकल रिॲक्शन झाल्यानंतर ते सुद्धा यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर काय केलं मित्रांनो, त्यांनी हे सुद्धा डिस्कवर केलं की वॉटर कशापासून बनलेलं आहे, हायड्रोजन आणि ऑक्सिजनपासून वॉटर बनलेलं आहे. हे सुद्धा यांनीच डेव्हलप केलेलं आहे, यांनीच हे सांगितलेलं आहे. त्यानंतर त्यांनी काय केलेलं आहे बघा मित्रांनो, त्यांनी नावं दिली आहेत सिस्टमॅटिक नेम, सल्फ्युरिक ॲसिड, सल्फाईट यांना त्यांनीच नावं दिली आहेत. त्यानंतर त्यांनी एक पुस्तक लिहिलं होतं, द बुक ऑन मॉडर्न केमिस्ट्रीवर. ठीक आहे. त्यानंतर वेगवेगळ्या इलिमेंटची स्टडीसुद्धा केली होती, ऑक्सिजन, हायड्रोजन, नायट्रोजन, फॉस्फरस, मर्क्युरी, झिंक अँड सल्फर. आणि त्यानंतर त्यांनीसुद्धा कन्झर्वेशन ऑफ मास इन अ केमिकल रिॲक्शन हेच पहिल्यांदा त्यांनी लिहिलं होतं. त्यानंतर मित्रांनो आपल्याला बघायचं व्हेरिफिकेशन लॉ ऑफ द कॉन्स्टंट प्रोपोर्शन. कॉन्स्टंट प्रोपोर्शनमध्ये तुम्हाला मी अगोदर सांगितलं, वॉटर ज्यावेळेस 8 ग्राम ऑक्सिजन आणि 1 ग्राम हायड्रोजन एकत्र येतो त्यावेळेसच काय होतो तयार, वॉटर तयार होतो, पाणी तयार होतो. ठीक आहे मित्रांनो, हे काय झालं, याचं कॉन्स्टंट प्रोपोर्शन आहे. तर हे आपण व्हेरिफिकेशन करून पाहूया. इथं सर्व दिलेलं आहे, पण त्यासाठी आपण एक स्पेशल नोट्स बनवली आहे, ती आपण बघूया. तर बघा मित्रांनो, मित्रांनो जर तुम्हाला दिसत नसेल तर व्हिडिओची क्वालिटी तुम्ही वाढवा, मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो. तर बघा मित्रांनो, आपण इथं काय घेतले, इथं आपण 2 कंपाऊंड घेतले आहेत. कोणकोणते घेतले, एक घेतलं आहे CuCO3 म्हणजे कॉपर कार्बोनेट, याला कॉपर कार्बोनेट म्हणतो. त्यानंतर CuNO3 कॉपर नायट्रेट, हे दोन्ही घेतलेलं आहे. दोघांचं पण आपण काय केलेलं आहे, डिकम्पोजिशन केलेलं आहे. डिकम्पोजिशन तयार झालं त्याच्यामुळे आपल्याला काय भेटलं आहे, CuO म्हणजे आपल्याला भेटलेलं आहे CuO म्हणजे कॉपर ऑक्साईड. ठीक आहे, दोन्ही याच्यातून. ठीक आहे, याच्यामधून सुद्धा आपल्याला भेटलेलं आहे आणि याच्यामधून सुद्धा आपल्याला कॉपर ऑक्साईड भेटलेलं आहे. तर मग काय केलं आपण, दोन्हीमधून 8 ग्राम कॉपर ऑक्साईड काढून घेतला
याच्यामधलं सुद्धा 8 ग्रॅम कॉपर ऑक्साईड काढून घेतला, दोन्हीमधला 8-8 ग्रॅम काढून घेतला मित्रांनो, ध्यानात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर काय केलं, त्याला काय केलं आपण हायड्रोजन गॅससोबत त्याला आपण ट्रीट केलं. कशाला? त्या 8 ग्राम जे 8 ग्राम हे होतं काय म्हणतो त्याला आपण 8 ग्राम जे आपण कॉपर ऑक्साईड घेतलं होतं, जे तयार झालं होतं दोन्ही याच्यामध्ये, त्याला काय केलं आपण हायड्रोजन गॅससोबत रिॲक्ट केलं. बघा इथं तुम्हाला दिसेल. ठीक आहे, इथं पण ठीक आहे. आता रिॲक्ट केल्यानंतर काय केलेलं आहे मित्रांनो, त्याच्यापासून आपल्याला दोन्ही याच्यापासून म्हणजे याच्यापासून आणि याच्यापासून 6.4 ग्राम कॉपर मिळालं. बरोबर आहे. आणि 1.8 ग्राम काय भेटलेलं आहे, वॉटर भेटलेलं आहे. काय भेटलेलं आहे, 6.4 ग्राम कॉपर भेटलेलं आहे, 1.8 ग्राम आपल्याला वॉटर भेटलेलं आहे. बरं, दोन्ही याच्यामध्ये सेम भेटलेलं आहे. ठीक आहे मित्रांनो. आता ध्यानात ठेवा मित्रांनो, 6.4 कॉपर भेटलं म्हणजे काय होतं, इथं कॉपर ऑक्साईड होतं, त्याच्यामधून आपण काय घेतलेलं आहे, कॉपर घेतलं. बरोबर आहे. याच्यामध्ये काय होतं, ऑलरेडी ऑक्सिजन आहे त्याच्यामध्ये, कॉपर ऑक्साईडमध्ये ऑक्सिजन आहे. तर तो ऑक्सिजन आणि हायड्रोजन गॅस आपण काय केला, त्यासोबत ट्रीट केला, म्हणजे तो हायड्रोजन म्हणजे याच्यातला ऑक्सिजन आणि हायड्रोजन गॅस याच्यापासून काय तयार झालं, तर वॉटर तयार झालं. काय तयार झालेलं मित्रांनो, वॉटर तयार झालेलं आहे. आणि वॉटरची किती ग्राम तयार झालेली आहे, 1.8 ग्राम. बरोबर आहे, 1.8 ग्राम दोन्ही याच्यामध्ये तयार झालेलं आहे. पण आपल्याला माहीत आहे की वॉटर काय आहे, तर वॉटरचा फॉर्म्युला H2 आहे. याच्यामध्ये एक भाग कशाचा आहे, हायड्रोजनचा आहे, आणि 8 भाग कशाचा आहे, 8 भाग कशाचे आहेत, तर ऑक्सिजनचे आहे. म्हणजे इथं जे तयार झालेलं आहे तर आपल्याला ते काढावं लागेल. हायड्रोजन आपण काय केलं, बाहेरून घेतलेलं आहे. ठीक आहे. मग आता आपल्याला काढायचं आहे की वॉटर तयार झालं तर त्याच्यामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण किती आहे. तर मित्रांनो, जर आपण याचं केलं, जर आपण याला कॅल्क्युलेशन केलं, पुस्तकामध्ये दिलेलं आहे. ठीक आहे, ते आपण बघूया. तर बघा मित्रांनो, इथं 8 × 1.8/9. बघा हे 8 काय आहे, हे 8 आहे जे की आपण कॉपर ऑक्साईड घेतलं होतं. 1.8 काय आहे, जे आपल्याला वॉटर भेटलेलं आहे. 9 काय आहे, 9 हे याचं टोटल म्हणजे जर यांची बेरीज केली 1 + 8 तर 9 येते. ठीक आहे, तसं केलेलं आहे. ठीक आहे मित्रांनो. तर ते केलं तर काय मिळेल बघा मित्रांनो आपल्याला. तर मित्रांनो, तर 1.8 ग्राम जे वॉटर आहे त्याच्यामध्ये 1.6 ग्राम काय आहे, ऑक्सिजन आहे. ध्यानात ठेवा, इथं दिलेलं आहे 1.6 ग्राम काय ऑक्सिजन आहे. म्हणजे 1.8 आपल्याला काय भेटलेलं आहे, वॉटर भेटलेलं आहे. 1.6 ग्राम काय आहे, ऑक्सिजन आहे. राहिलं काय, 1.2 राहिलं. 1.2 म्हणजे काय आहे, हायड्रोजन आहे, जे की आपण हायड्रोजन गॅससोबत ट्रीट केलं होतं, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये आलं होतं. तर ध्यानात ठेवा, म्हणजे आपल्याला काय भेटलेलं आहे, 1.6 ग्राम ऑक्सिजन भेटलेलं आहे. रिमेनिंग 6.4 ग्राम काय आहे, कॉपर आहे. मग अशा प्रकारे जर आपण रॅशिओ केला 6.4 हे काय आहे, कॉपर आहे ना. कारण टोटल किती आहे आपल्याकडे, जे कॉपर ऑक्साईड घेतलं होतं आपण 8 ग्राम. 8 ग्राममधलं 1.6 ग्राम काय आहे, ऑक्सिजन आहे. राहिले किती, 6.4. मग 6.4 काय आहे, कॉपर आहे. म्हणजे 6.4 हे कॉपर आहे आणि 1.6 हे काय आहे, तर हे ऑक्सिजन आहे. ठीक आहे. जर याचा रॅशिओ जर आपण केला तर याचा जर आपण याला ढोबळ मानाने बघितलं तर येईल 4:1 याचा रॅशिओ आपल्याला भेटलेला आहे. किंवा याचं जे प्रोपोर्शन आहे ते काय भेटलेलं आहे आपल्याला, 4:1 कशाचं, कॉपर ऑक्साईडचं. जर याचा आपण मॉलिक्युलर फॉर्म्युला बघितला आपण कशाचा, कॉपर आणि ऑक्सिजनचा. कॉपरचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे 63.5. ठीक आहे. अँड ऑक्सिजनचा आहे 60. जर याला आपण ढोबळ पाण्याने पकडलं तर 4:1च येईल. म्हणजे बघा मित्रांनो, जर आपण याचा मेथडनं बघितलं किंवा आपण मॉलिक्युलर ॲटॉमिक मासेसनं जर बघितलं तरी मित्रांनो याचं जे प्रोपोर्शन आहे ते सेमच येते. म्हणजे अशा प्रकारे आपण प्रूव्ह करतो की जे व्हेरिफिकेशन ऑफ लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रोपोर्शन तिथं आपण प्रूव्ह करू शकतो. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे ॲटम साईज, मास अँड बॅलन्सी. तर मित्रांनो, पहिला प्रश्न आपण इथं वाचूया. फ्रॉम विच एक्सपेरिमेंट वॉज द डिस्कवर दॅट द ॲटम हॅव ॲन इंटरनल स्ट्रक्चर. कोणत्या एक्सपेरिमेंटने समजलं की ॲटमलासुद्धा इंटरनल स्ट्रक्चर आहे. तर मित्रांनो, त्यासाठी आपण एक बघूया, फोटो आहे आपल्याकडे. तर मित्रांनो, आपल्याला बघायचं आहे की कोणत्या एक्सपेरिमेंटने
ॲटमला इंटरनल स्ट्रक्चर आहे तो मित्रांनो तो एक्सपेरिमेंट कोणता होता ते आपल्याला बघायचं आहे. तर मित्रांनो ते होतं रुदरफोर्डचं गोल्ड फॉईल एक्सपेरिमेंट. ठीक आहे. ते त्यांनी काय केलं होतं, अल्फा पार्टिकल, ठीक आहे, अल्फा पार्टिकल होता, त्याच्यामध्ये त्यांनी ॲज अ इमिटर कन्सिडर केला होता. त्यानंतर त्यांनी काय केलं, ते गोल्ड फॉईल होती, त्याच्या बाजूला एक डिटेक्टिंग स्क्रीन होती. ज्यावेळेस त्या गोल्ड फॉईलमधून जे रेज असतील ते काय केले, काही ट्रान्सफर झाले व काही काय झाले, काही रिफ्लेक्ट झाले. त्यावरनं त्यांनी सांगितलं होतं की ॲटमलासुद्धा स्ट्रक्चर आहे. त्यानंतर आपण असा प्रश्न आहे की ॲटमचे दोन महत्त्वाचे पार्ट कोणते. तर मित्रांनो ॲटमचे महत्त्वाचे दोन पार्ट आहेत, एक म्हणजे न्यूक्लियस आणि दुसरं आहे ते म्हणजे ऑर्बिट. ठीक आहे, म्हणजे एक आहे न्यूक्लियस, त्याच्यामध्ये असतात प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. ठीक आहे, प्रोटॉनवर पॉझिटिव्ह चार्ज असतो, न्यूट्रॉन ही न्यूट्रल असतात, आणि बाजूला आहेत ऑर्बिट. ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन फिरत असतात, इलेक्ट्रॉनवर असतात नेगेटिव्ह चार्ज. ठीक आहे मित्रांनो, हे आपण सर्व गोष्टी बघितलेल्या आहेत. त्यानंतर मित्रांनो बघा, आपण काय काय शिकलेलं आहे. आपल्याला माहीत आहे की जो ॲटम आहे त्याच्यामध्ये काय असतात, तर इलेक्ट्रॉन असतात आणि तो त्याच्या बाजूला फिरत असतात. कशाच्या, तर त्या न्यूक्लियसच्या. इलेक्ट्रॉनवर कोणता चार्ज असतो, तर नेगेटिव्हली चार्ज असतो. ठीक आहे, आणि जो न्यूक्लियस असतो, न्यूक्लियसवर पॉझिटिव्ह चार्ज असतो, कारण त्याच्यामध्ये प्रोटॉन असतात जे पॉझिटिव्ह चार्ज असतात. ते आहे त्याच्यामध्ये बघा, पॉझिटिव्ह चार्ज पण आहेत आणि निगेटिव्ह चार्ज पण आहेत. ठीक आहे, त्याच्यामुळे जो ॲटम असतो तो कसा असतो, इलेक्ट्रिकली कसा असतो, न्यूट्रल असतो, कारण त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह चार्ज पण आहेत आणि निगेटिव्ह चार्ज आहे, त्यामुळे तो इलेक्ट्रिकली न्यूट्रल बनतो. ठीक आहे. तर मित्रांनो जर ॲटम जर आपण बघितला ॲक्च्युअल, ठीक आहे, तर तो असा दिसेल. हे बघा, फील्ड मायक्रोस्कोपमधून एक इरिडियम ॲटम आहे. एव्हरी स्पॉट इन दिस इमेज इज ॲन ॲटम. बघा, एव्हरी स्पॉट म्हणजे याच्यामध्ये जे काही दिसते आपल्याला ते ॲटम आहे सर्व, हे इरेडियमचं आहे. म्हणजे ॲटम बघू शकतो किती स्मॉल असतो, ते आपण फील्ड मायक्रोस्कोपने ह्या चित्रामध्ये हे बघू शकतो. ठीक आहे. आणि मित्रांनो जी ॲटमची जी साईज असते ती कशावर डिपेंड असते, इज डिपेंड ऑन इट्स रेडियस. कशावर डिपेंड असते, त्याची रेडियस. द ॲटॉमिक रेडियस ऑफ द आयसोलेटेड ॲटम इज द डिस्टन्स बिटवीन द न्यूक्लियस ऑफ द ॲटम आणि इट्स आउटर मोस्ट ऑर्बिट. ॲटम रेडियस इज एक्सप्रेस इन अ नॅनोमीटर. तर मित्रांनो बघा, आता काय बघा, आता ॲटमची साईज कशावर डिपेंड असते, ॲटमच्या रेडियसवर. आता ॲटमची रेडियस म्हणजे काय, तर बघा मित्रांनो, म्हणजे बघा, आता याचं जे आउटर मोस्ट ऑर्बिट असेल, सर्वात बाहेरचं, ठीक आहे, हे आहे न्यूक्लियस. त्याच्यापासून आणि जे काही सर्वात बाहेरचं ऑर्बिट आहे तिथपर्यंत जी काही रेडियस असते त्याच्यावर ॲटमची साईज डिपेंड असते. आणि ती कशामध्ये मोजतो आपण, नॅनोमीटरमध्ये, म्हणजे 10⁻⁴, ठीक आहे, नॅनोमीटरमध्ये. म्हणजे जर आपण बघितलं मित्रांनो, एक मीटर म्हणजे काय असते, 1 मीटर बरोबर असते 10⁹ नॅनोमीटर. 1 मीटर म्हणजे काय असते, 10⁹ नॅनोमीटर. मग इथं प्रत्येकाची साईज दिलेली आहे बघा. इथं 10⁻⁻10 हायड्रोजन ॲटमची म्हणजे हे आहे, इथं साईज दिलेली आहे, हे मीटरमध्ये दिलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर 10⁻⁻9 वॉटर मॉलिक्यूल म्हणजे पाण्याचा मॉलिक्यूल जे बनतो H2O, ठीक आहे, त्याचा. 10⁻⁻8 हेमोग्लोबिन मॉलिक्युल्सची साईज दिलेली आहे. किती खूपच टिनी असतात, त्यामुळे आपण त्याला नॅनोमीटरमध्ये मेजर करतो. त्यानंतर आपण बघूया, आता एव्हरी ॲटम कसा असतो, खूप टिनी असतो, खूप लहान असतो, ते आपल्या डोळ्यांनी पाहू शकत नाही. आपल्याला त्याला काय लागते, तर इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपची गरज असते किंवा फील्ड आयन मायक्रोस्कोप. ठीक आहे, तेव्हाच आपण त्याला पाहू शकतो. त्यानंतर आहे ॲटम साईज डिपेंड ऑन द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन ऑर्बिट इन द ॲटम. आता जी इलेक्ट्रॉनची ॲटमची साईज जी कशावर डिपेंड असते, त्याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत म्हणजे इलेक्ट्रॉन ऑर्बिट आहेत. समजा जेवढे जास्त ऑर्बिट असतील तेवढी जास्त ॲटमची साईज असते, हे ध्यानात ठेवा. जेवढी जास्त ऑर्बिट तेवढी जास्त ॲटमची साईज जास्त. द ग्रेटर नंबर ऑफ ऑर्बिट द लार्जर द साईज. म्हणजे जेवढं
जेवढे जास्त ऑर्बिट असतील तेवढं जास्त त्याची साईज असणार आणि तसं तो जे ॲटम असणार तो पण मोठा असणार. फॉर एक्झाम्पल बघा, ॲटम ऑफ द के इज द बिगर दॅन द ॲटम ऑफ एन ए. म्हणजे बघा हे ॲटम आहे के आणि एन ए म्हणजे सोडियम, ठीक आहे. याचा ॲटम जर कम्पेअर केला तर केचा ॲटम खूप मोठा आहे कशापेक्षा, एन एपेक्षा, ठीक आहे, म्हणजे सोडियमपेक्षा. इफ द टू ॲटम हॅव द सेम आउटर मोस्ट orbit, then atom having the larger number of electron in the outermost orbit is a smaller than the having the fewer electron in the same outermost orbit. बघा मित्रांनो काय सांगितले, जर दोन्ही ऑर्बिटमध्ये दोन्ही ॲटममध्ये सेम ऑर्बिट आहेत, दोन्ही ॲटममध्ये सारखे जर ऑर्बिट असतील तर मित्रांनो बघा, ज्या शेवटच्या ऑर्बिटमध्ये किंवा ज्या ॲटममध्ये सगळ्यात जास्त इलेक्ट्रॉन असतील, ठीक आहे, ज्याच्यात सर्वात जास्त इलेक्ट्रॉन असतील तो ॲटम आकाराने कसा असतो, लहान असतो. आणि जो ऑर्बिट असतो त्याच्यामध्ये ऑर्बिट तर सारखेच आहेत पण इलेक्ट्रॉन कमी आहेत, तो कसा असतो, साईजने मोठा असतो. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे द मास ऑफ ॲन ॲटम. ॲटमचं मास म्हणजे वस्तुमान. ॲटमचं मास आपण मित्रांनो बघूया. द मास ऑफ ॲन ॲटम इज कॉन्सन्ट्रेटेड इट्स न्यूक्लियस अँड इट इज ड्यू टू द प्रोटॉन अँड न्यूट्रॉन इन इट. तर बघा मित्रांनो, जे ॲटमचं मास असते ते कुठं असते, न्यूक्लियसमध्ये असते. का? कारण न्यूक्लियसमध्ये काय असतो, तर प्रोटॉन असतात आणि न्यूट्रॉन असतो. कारण इलेक्ट्रॉनला मासच नसते, खूप निग्लिजिबल असते, म्हणजे ते आपण गृहीत धरू शकत नाही ते, ठीक आहे. तर नंबर ऑफ प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन म्हणजे दोघांचे ॲडिशन केले, द ॲटोमिक न्यूक्लियस इज कॉल्ड द ॲटोमिक मास. म्हणजे ॲटोमिक मास म्हणजे काय, इट इज ॲडिशन ऑफ प्रोटॉन अँड न्यूट्रॉन. दोघांची जर ॲडिशन केली तर त्याला आपण ॲटोमिक मास नंबर असं म्हणतो. काय म्हणतो त्याला, ॲटोमिक मास नंबर. म्हणजे काय, प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची संख्या. तर प्रोटॉन अँड न्यूट्रॉन आर टुगेदर कॉल्ड द न्यूक्लियस. म्हणजे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन या एकत्रितपणे त्याला आपण काय म्हणतो, तर न्यूक्लियस असं त्याला म्हणत असतो. तर ॲटम खूप हे आकाराने खूप स्मॉल असतात, ठीक आहे. मग त्याचं आपण मास कसं डिटर्माइन करतो, म्हणजे जर वेट आहे खूपच लहान असतात, मग त्याचं आपण वेट कसं डिटर्माइन करतो, हे सुद्धा मोठा एक प्रश्न पडला होता सायंटिस्ट समोर. पण मित्रांनो हे 19 सेंचुरीमध्ये 19 सेंचुरीमध्ये शक्य झालं नाही, ठीक आहे. नंतर एक कन्सेप्ट आला, ते होता रिलेटिव्ह मास ऑफ ॲन ॲटम, ठीक आहे. नंतर मात्र हे शक्य झालं. याच्यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की जे रिलेटिव्ह मास ऑफ ॲटम आहे, ठीक आहे, याच्यामध्ये काय केलं आहे बघा, द हायड्रोजन ॲटम इज बिंग द लाइटेस्ट वॉज इनिशियली चूजन ॲज द डिफरंट ॲटम. काय सांगितलं की हायड्रोजन हे सर्वात हलका ॲटम आहे, ठीक आहे. त्याच्यामुळे काय केलेलं आहे की त्याला धरून वेट काढलेलं आहे. म्हणजे काय सांगितलं आहे, हायड्रोजन ॲटम हॅज ओनली वन प्रोटॉन इट द न्यूक्लियस वॉज ॲक्सेप्टेड ॲज अ वन. मग आपण बघा मित्रांनो, मग कसं गृहीत धरायचं, एखादा ॲटम तो खूपच लहान असतो, त्याचं वेट कसं कन्सिडर करणार. तर नंतर सांगितलं की जे हायड्रोजन आहे, तर हायड्रोजनमध्ये बघा मित्रांनो काय सांगितलं आहे, हायड्रोजनमध्ये जे प्रोटॉन आहे, ठीक आहे, हायड्रोजनमध्ये जे प्रोटॉन आहे त्याच्यामध्ये फक्त एकच प्रोटॉन आहे. काय आहे, एकच प्रोटॉन आहे. त्याच्यामुळे त्याचं जे ॲटोमिक मास काय पकडलं, 1 पकडलं, कारण त्याच्यामध्ये एकच असल्यामुळे. नंतर मग काय केलं, नंतर मग त्यानं केलं की रिलेटिव्ह मास ॲटोमिक मासेस ऑफ द व्हेरियस ॲटम बिकम इक्वल टू द ॲटोमिक थेरी ऑफ द मासेस नंबर. नंतर काय केलं, मग हायड्रोजनचं वेट त्याने कन्सिडर केलं, हायड्रोजनची वेट असेल ते असेल 1. मग त्यानं ॲटोमिक मास नंबर Pn प्लस त्याला कन्सिडर केलं, ठीक आहे. अशा प्रकारे त्यांनी काय केलं, अशा प्रकारे त्यांनी ॲक्सेप्ट केलं काय, तर रिलेटिव्ह ॲटोमिक मास ऑफ द हायड्रोजन ॲज अ 1. आणि त्यावरनं त्यांनी काय केलं, तर प्रत्येक बाकीचे जे ॲटम असतील त्यांचं ॲटोमिक मास त्यांनी सांगितलं. तर मित्रांनो हे थोडक्यात आपल्याला बघायचं होतं, नेमकं याच्या मागचं आपल्याला समजायचं काय होतं, आपल्याला फक्त समजून घ्यायचं होतं, ठीक आहे. आपल्याला समजायचं काय होतं आणि आपण अभ्यास करतोय, ठीक आहे मित्रांनो. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन आपल्याला इथं नोट्स नाही बनवायच्या किंवा आपल्याला इथं पाठ नाही करायचं, आपल्याला फक्त माहिती करून घ्यायचं आहे, ठीक आहे.
नेमकं असते कसं. तर मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की आम्ही तुमच्यासाठी चांगली इंटरेस्टिंग माहिती घेऊन येऊ. तोपर्यंत तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त तुमच्या विद्यार्थी मित्रापर्यंत पोहोचवा, फ्रेंडपर्यंत पोहोचवा. तोपर्यंत बाय बाय. हा व्हिडिओ 1 होता, व्हिडिओ 2 आम्ही लवकरच घेऊन येऊ.